कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग आवरलं का? कुणाला विचारताय बाबा? अगं म्हणजे तुलाच विचारत होतो, शाळेत चाललीस ना, तुला आवरलं का बघावं. हा पण तुम्ही इस्त्रीचे कपडे आणलेत, आई पण आवरून चाललीये. काय प्लॅन आहे तुमचा? कुठे चाललाय तुम्ही? नाही ग, हे असंच आपलं. का लपवताय का उगीच माझ्यापासून? अगं छे ग, लपवायचं काय? मग सांगत का नाही आहात? अगं नाही, त्याच्यात काय सांगायचं? बे, असं काही नाहीये बाळा. ग लपवायचं काय त्याच्यात? म्हटलं तुला सांगणार नव्हतो, पण आता सांगून टाकू. तुझ्यापासून काय लपवायचं? म्हटलं कुठेतरी फिरून येऊ. अच्छा बाबा, तुम्ही फिरायला चाललाय का? अहो मग तसं सांगायचं ना, चांगलंच आहे की. अगं असं कसं सांगायचं? परत तू म्हणशील की या वयात यांना काय फिरायचं सुचतंय. अहो बाबा, असं कशाला म्हणेन मी. कुठे चाललाय फिरायला? घरी. मंदिरात जातोय ना आपण. हो, म्हणजे आता घरी आहोत ना, मग नंतर मंदिरात जाणार आहोत. हा, देवीच्या मंदिरात साकडं घालायला देवीला. साकडं? कसलं साकडं घालताय आता? हेच म्हणजे आता आमच्यासाठी काय मागणार आम्ही, पण आमच्या दोन्ही मुलींचा संसार सुखाचा होऊ दे म्हणून देवीला साकडं घालायला चाललोय. बाबा, साकडं घालायचंच असेल ना तर ते इराच्या संसारासाठी घाला. आणि जर तुम्हाला टेन्शन येत असेल मी इथे राहण्याचं, तर मी दुसरीकडे कुठेतरी सोय बघते माझी. अगं हे बघ, हिचं झालं सुरू परत. हो ना. अहो मग काय बाबा, तुम्ही उगीच टेन्शन घेतात. मला नाही आवडत. मला तुम्ही असे छान हसत खेळत दिसायला हव्यात सतत. अगं हसत खेळतच होत की, कुठे कपाळाला हात लावून बसलोय. कपाळाला हात जरी लावला नसला ना बाबा, तरी तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतं मला स्पष्ट. साहजिकच आहे, तेवढं वाटणारच ना. पण बाबा, तुम्हीच म्हणता ना, माणसानं त्या गोष्टीचं टेन्शन घ्यावं ज्याबाबत आपण काहीतरी करू शकतो. आता ह्या परिस्थितीत तुम्ही काय करू शकणार आहात? अगं हो, म्हणूनच जी हे करू शकते ना, तिच्याकडे साकडं घालायला चाललोय ना आम्ही. हा, तिला नाही जमणार आहे. आणि तुम्हाला जर साकडं घालायचंच असेल ना, तर ते ह्या गोष्टीसाठी घाला की फुलपगारे सरांचा काहीतरी कॉन्टॅक्ट होते. फुलपगारे सरांशी माझा कॉन्टॅक्ट होणं आणि मी स्वतःला सिद्ध करणं हा एकमेव मार्ग दिसतोय मला या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा. पण तू का जातेस त्या मार्गाने अक्षू? अजूनही तुझ्या डोक्यात आहेस का बाळा ते? आई, फुलपगारे सर त्या दिवशी खोटं बोलत होते ग. मला दिसत होतं, त्यांना त्रास होत होता, जाणवत होतं मला. मी होते ना तिथे, पण मी त्यांना काही विचारू शकले नाही कारण तिथे सगळे लोक होते. मला संधीच मिळाली नाही आणि ते निघून गेले. पण जर ते मला एकट्यात भेटले ना, तर ते माझ्याशी खोटं नाही बोलू शकणार. मग ते मला खरंच सांगतील, मला माहिती आहे. हो, फुलपगारे सर तुला खरं सांगतील, पण ही साक्ष तुझ्यापुरती राहील. फुलपगारे सर जेव्हा सगळ्यांसमोर हे सांगतील ना, त्यावेळेला या साक्षीचा उपयोग होईल. बाबा, मला फक्त सत्य सगळ्यांसमोर आणायचंय बस. सत्य समोर येईल ग, पण त्यांनी तुझा मोडलेला संसार जोडला जाणार आहे का? बाबा बाबा, तुम्ही माझ्या संसाराची काळजी करू नका. आईचं बघा आवरून झालंय, तुमचं आवरून झालंय का अजून? लवकर आवरा, नाही तर आई परत चिडचिड करेल. काय ग, चिडशील काय? हो मग दाखवू का? चिडून दाखवू? चला आवरा लवकर. हा, येतो. आणि लवकर या. हो. अहो म्हणजे आता बघा, आमच्या दूध संघात किती सदस्य आहेत हे आमच्या अध्यक्षांना माहित नाही. त्यांना हाकलायला नको का बाहेर? आता त्या सगळ्या सदस्यांची नावं आम्ही लिहून पाठवायची, अशी एक नाही अनेक व्याप आहे तो आमच्या डोसक्याला. काय सांगू आता आम्ही तुम्हाला. हो, म्हणजे तुमचा व्याप खूप मोठा आहे. पण मी काय म्हणत होतो की एक मिनिट हा, जरा मी ह्याच्यात पाठवतो, मग बोलतो आम्ही तुमच्याशी. एक मिनिट. हा घ्या चहा. हा, घ्या चहा घ्या. हा घेतो ना. हा, मी काय म्हणते मॅडम,
नाही म्हणजे अक्षराकडनं काही चूक झाली असेल, नाही म्हणजे झालीच आहे, तर तिच्या वतीने आम्ही दोघं माफी मागतो ना. म्हणजे आता हा विषय आणखी जास्त नको ताणायला, नाही का? हो, आम्ही कुठं ताणून धरतोय? हा, आम्ही कुठं काय बोलतोय? आमच्या घरचे दरवाजे उघडेच आहेत की. आणि आम्हाला जर का ताणायचं असतं तर आम्ही तुम्हाला तरी येऊ दिलं असतं का? हा, एक मिनिट, एक मिनिट. नमस्कार. नमस्कार. बसा ना तू. हो. बसा. कधी आलं? एका आत्ताच आलं. तुमचा आवाज ऐकला आणि खाली आलो मी. कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? हो, मी बरा आहे. आणि अक्षरा कशी आहे? आता काय बरीच म्हणायची. चला, बरं झालं मोठे मालक आले ते. हा, तुम्ही यांच्याशीच काय ते बोला. आमची मीटिंग सुरू होणार आहे. आम्ही निघतो. थांब ना. थांब ना. थांब. ते तुझ्याशी बोलायला आलेत ना. अक्षरा या घरातून जाण्याचा संबंध तुझ्याशी आहे, माझ्याशी नाही. आणि मला वाटतं त्याच संदर्भात बोलायला ते आलेत, होय ना? अरे वा, मनकवडे निघालात की हो तुम्ही. हा, तुम्हाला हे सगळं कसं माहित? हे तुम्हाला कसं काय माहिती? त्यात माहिती काय करून घ्यायचं? या घरात एवढं सगळं झाल्यानंतर जर अक्षराचे आई वडील इथं आलेत तर ते त्याबद्दलच तुझ्याशी बोलायला आले असतील. मला म्हणजे एवढंच म्हणायचं आहे की तिचं जे काही चुकलंय ना, म्हणजे चुकलं असेलच, त्याच्याबद्दल आम्ही तिला बोललेलो आहोतच. अहो, तुम्ही सुद्धा बोला ना. हे बघा, प्रत्येक घरात बारीक सारीक तंटे होतातच ना. ही पेल्यातली वादळ पेल्यातच संपली पाहिजेत ना. अहो, पण आम्ही कुठं काय म्हणतोय? आमचं काय बी म्हणणं नाही. पण जयदेव दादा, तुम्हाला सांगू का, हे सगळं जे काही झालंय का नाही, ते नवरा बायको मध्ये. तुमची लेक आणि तुमचा जावई यांचा संबंध आहे. आता ते म्हणतायत आमचा संबंध आहे, पण तसा आमचा काय बी संबंध नाही. आम्ही निमित्त होतो फक्त. खरंय. या घरात जे काही घडतं त्याला एकच निमित्त असतं. आणि दुर्दैव असं की ते निमित्तच सारखं मोठं ठरतंय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.